नित्य स्वामी दर्शन 25 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, अष्टांग योगातली दुसरी पायरी आहे नियम. या नियमाचे एकूण 5 प्रकार आहेत: शुचित्व, तप, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वराची म्हणजेच स्वामींची आराधना. शरीर आणि मन शुद्ध झाल्याशिवाय स्वामी नाम अंतःकरणात घुमतच नाही, हे आपण शुचित्व या पहिल्या प्रकारातून समजून घ्यायला हवे. मन अशुद्ध असेल तर या अशुद्ध मनात अनेक विचार एकाच वेळी डोकावत राहतात. मन अशुद्ध झाले की शरीराकडून अशुद्ध कृती घडू लागतात. त्याचा दृश्य परिणाम अवस्थेतून क्षणाक्षणाला डोकावू लागतो. म्हणून प्रथम मन शुद्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वामींचे स्मरण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात नित्य घुमावे लागते. ते स्वामी स्मरण एकदा का घुमू लागले की संतोष मनाला व्यापून टाकतो. संतोष म्हणजे मनाची ज्ञानमय स्थिती, प्रज्ञता. काहीही घडो, मनाचा तोल बिंदू अजिबात ढळता नाही की स्वामींचे स्मरण वेगाने वाढू लागते. वेगाने वाढणारे स्वामी स्मरण मग प्रसन्नतेचा सुगंध प्रत्यक्ष अनुभवू लागते. त्यानंतर तप ही अवस्था प्राप्त होते. सुख दुःख ही मानवी मनाला घेरून टाकणारे वारे तपाचरणाने निष्प्रभ होतात. हीच स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी तपश्चर्या. ही अवस्था एकदा का प्राप्त झाली की स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी ज्ञानसाधना पूर्ण होते. हा स्वाध्याय. सतत स्वामी अस्तित्वाचा विचार मनात एकदा का डोकावू लागला की विचारांचे आदान प्रदान सुरू होते. वाचलेले, ऐकलेले आणि प्रत्यक्षात अनुभवलेले प्रसंग आठवू लागतात. त्याची मनात अथक उजळणी सुरू होते. हे झाले अध्ययन. त्यानंतर एक मानसिक अवस्था अशी प्राप्त होते की आपण सर्व करीत असलेली कर्मे स्वामींना अर्पण करू लागतो. तन, मन, धन सर्वस्वाने आपण स्वामींनाच अर्पण करतो. थोडक्यात आपण स्वामीमय होतो. ही स्वामी आराधनेची पातळी आपण एकदा का गाठली की नियम ही पायरी आपण अगदी सहजपणे ओलांडतो. ह्या पायरीवर स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडते. आनंदाचा नवा अध्याय आपण प्रत्यक्षात भोगू लागतो. स्वामींची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर यम आणि नियम या पहिल्या 2 पायऱ्या साधकाला प्रथम ओलांडाव्या लागतात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.